रामकृष्ण हरी मित्रांनो. तर आज आपण आलो आहोत सिद्धबेट या ठिकाणी आळंदी येथे. तर आपण आज आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून भागवत विथ ब्लॉगच्या माध्यमातून सिद्धबेटाबद्दल संपूर्ण माहिती जितकी शक्य असेल तितकी आपण या ब्लॉगच्या माध्यमातून आज आपल्याला माहिती देणार आहोत. चला तर आपण सिद्धबेटामध्ये जाऊया. मित्रांनो, हे ठिकाण आळंदीच्या जवळच सिद्धबेट हे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे आणि ह्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे 3 भावंड ते चौघांचा इथे वास्तव्य झालेले आहे. आणि सिद्धबेट हे ठिकाण जे आहे हे पुणे जिल्ह्यातील आळंदी या गावी आहे. तर मित्रांनो, आपण जात आहोत ज्ञानेश्वर महाराज यांचे जे वास्तव्य आहे ते पर्णकुटीकडे. तर आपण पाहू शकता सिद्धबेट आणि सिद्धबेट हे जे ठिकाण आहे हे संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज आणि त्यांचे जे 4ही भावंड आहेत, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, 4ही भावंडाचा इथे वास झालेला आहे. हे 4ही भावंडाचं बालपण ज्ञानेश्वर माऊलीने जोपर्यंत तिथं समाधी चालू काळ होता त्या समाधीच्या काळापर्यंत इथे वास्तव्य केलेलं आहे माऊलींनी. आपण जात आहोत राघवदास स्वामी महाराजांच्या समाधीकडे. तर आपण पाहू शकतो माझ्या मागे हे जे आहे राघवदास स्वामी महाराज मंदिर आहे, समाधी मंदिर आहे. आपण आपल्याला दाखवू इच्छितो सिद्धबेटामध्ये संत राघवदास स्वामी महाराजांची समाधी आहे. तर हे जे आहे हे ज्ञानेश्वर महाराज जे लहान असताना जेव्हा त्यांना आळंदीकर गावकऱ्यांनी जेव्हा विठ्ठलपंतांनी माऊलींची आई रुक्मिणी माता आळंदीमध्ये वास्तव्यास होते आणि विठ्ठलपंतांनी जेव्हा संन्यास आश्रमातून गृहस्थ आश्रमाकडे त्यांच्या गुरुच्या सांगण्यावरून आळंदीमध्ये आले होते, तेव्हा त्यांना इथल्या ब्राह्मणांनी, इथल्या जे इथले जे आपले कोर्ट म्हणतो ना, त्या काळातलं जे कोर्ट होतं त्या लोकांनी, गावकऱ्यांनी माऊलींना आणि त्यांच्या आईंना गावाच्या बाहेर काढून दिले. आणि तेव्हा त्यांचे आई वडील इथे येऊन वास्तव्यात राहिले होते. त्यांचे 4ही भावंड जर आपण पाहिले तर ते इथेच राहिलेले होते. तर मित्रांनो, आपण जात आहोत ज्ञानेश्वर माऊली महाराज पर्णकुटीकडे. तर हे सिद्धबेटाचं एवढं महत्व आहे की 4ही भावंडाचे जे बालपण होते ते इथेच गेलेले आहे. तर जेव्हा त्यांना गावामधून काढून दिले तेव्हा त्यांनी इथे पर्णकुटी करून वास्तव्य केले. तर आणि विठ्ठलपंतांना शेवटचा पर्याय म्हणून देहांत प्रायश्चित्त दिले. कारण एक बापच असतो की आपल्या लेकरांचं भलं कसं हो हे पाहण्यासाठी सतत धडपडत असतो. आणि ते विठ्ठलपंतांनी स्वीकारलं आणि ह्याच नदीच्या कडेला त्यांनी नदीमध्ये देहांत प्रायश्चित्त केलं माऊलींच्या आई आणि वडिलांनी. तर मित्रांनो, सांगायचं एकच की आईचं आणि वडिलांचं जे प्रेम असतं ना, हे कोणतंही माप, कोणत्याही जगातलं माप हे मोजू शकत नाही. तर इंद्रायणी मातेमध्ये आई आणि वडिलांनी, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेंनी माऊलींच्या देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि तिथून ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि त्यांचे 3ही भावंड इथे लहानपणापासून माऊलींची समाधीपर्यंत 12 वर्षे इथेच राहिलेले आहेत. आणि आपण पाहू शकता हे जे बाग नसून कुठली, हे सिद्धबेटाचं स्थान आहे. इथेच आपले माऊली आणि त्यांची 3ही भावंड कधी काळी इथे त्यांचे चरण स्पर्श लागलेले आहेत. आणि आपण पाहू शकता आपण जात आहोत पर्णकुटीकडे. आणि ह्या पर्णकुटीच्या
एवढे महत्व आहे. इथे आजन वृक्ष आहेत. आम्ही दाखवत आहोत तुम्हाला पर्णकुटी. मित्रांनो मागे पाहू शकता. इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मांडे कसे भाजलेले आहेत हे पाहू शकता. माऊली आहेत, मुक्ताबाई आहेत, सोपान काका जेवायला बसलेले आहेत, निवृत्ती दादा आहेत. आणि येथेच या पर्णकुटीमध्ये जेव्हा मुक्ताबाई आपल्या तिन्ही भावांना भूक लागल्या, जेव्हा मांडे करण्यासाठी जे खापर जे असते ते आणायला गेली होती, तेव्हा गावकऱ्यांनी आणि विसोबा खेचर यांनी खापर दिलेलं नाही. विसोबा काकांनी जेव्हा खापर दिलं नाही तेव्हा विसोबा काकांनी जेव्हा खापर दिलं नाही तेव्हा माऊली येऊन रुसून बसली. तेव्हा मुक्ताबाईंनी माऊलींच्या पाठीवर मांडी भाजली. आणि हे पाहू शकता, हे मांडी भाजल्याचा एक देखावा आपल्याला दिसत आहे. जिथे तिन्ही भावंड आणि मुक्ताबाई आपल्या दोन्ही दादांना जेवायला वाढत आहेत. हे 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 जे आहे पर्णकुटी आहे. आणि आपण मंदिरामध्ये जात आहोत. इथेच ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि त्यांचे तिन्ही जे बंधू आहेत ते इथेच वास्तव्यास होते. आणि कधी काळी त्यांचे चरण इथे लागलेले आहेत. ते पाहू शकता मॅडम. चारही भावंडे आणि विठ्ठल रुक्मिणी आणि बाजूला आपले भोलेनाथ दिसत आहेत. तर याच्या मागे आजन वृक्षांची एक बाग आहे, जिथे असं म्हणतात की आजन वृक्षाच्या खाली बसून जो अभ्यास करेल, काही वाचेल, ते लक्षात राहते आणि कायमस्वरूपी पाठांतर होते. हे आपण पाहू शकता आजन वृक्षाची बाग. लहानपणापासून संत ज्ञानेश्वर महाराज आणि चारी भावंडांचं इथं बालपण गेलेलं आहे. असे म्हणतात की माऊली जेव्हा समाधीला जात होते त्यांच्या हातामध्ये एक दंडक होता आणि समाधीला जात असताना त्यांनी तो दंडक रोवला आणि त्याच दंडकाला पाने फुले हे फुटून त्याचं एक झाड तयार झालं आणि त्या झाडाचंच नाव आजन वृक्ष असे ठेवले जाते. आणि ते जे झाड आहे ते माऊलींच्या समाधीला हजारो वर्ष सावली देत आहे. आपण जर माऊलींची समाधी चे दर्शन घेतले असेल तर तिथे आपल्याला दिसून येईल की हे आजन वृक्ष हे अजूनही माऊलींची सोबत त्या वृक्षांनी सोडलेले नाही मित्रांनो. आणि हे जे सिद्धबेट आहे, सिद्धबेटाचं महत्व एवढं आहे की सिद्धबेटामध्ये आल्यानंतर आपल्याला चारही भावंडांनी जिथे वास केला त्या धर्तीचं दर्शन होते. आपण पाहू शकता, हेच ते आजन वृक्ष आहे जिथे आजही वारकरी आले तर इथं हरिपाठ, ज्ञानेश्वरी, हे गीतेचे पाठ हे पाठांतर करत असतात. आणि इथे बसल्यानंतर जे वाचाल ते लक्षात राहते, असे इथले संतांचे आणि वारकऱ्यांचे म्हणणे आहे. तर हे जी पर्णकुटी आहे आपण पाहू शकता मागे. मित्रांनो सांगण्याचा एकच उद्देश आहे की हे सिद्धबेटाचे जे मंदिर आहे त्या मंदिराला आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून एक दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. पाहू शकता आपण. मित्रांनो जवळपास आपण सर्वांनीच येऊन सिद्धबेटावर दर्शन घ्यावे आणि पूर्ण माहिती करून घ्यावी. सिद्धबेट कसा आहे, काय आहे, तर याबद्दल आपल्याला सांगण्याचा असा उद्देश आहे की जवळपास सर्वांनीच इथे येऊन
सिद्धबेटाचे दर्शन करू शकता. मित्रांनो, आपल्याला आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आळंदीचे जे काही माऊलींचे दर्शन असेल, माऊलीबद्दल माहिती असेल, ते पुरवण्याचा आम्ही अतोनात प्रयत्न करत आहोत. तर आम्हाला जे काम करायचे आहे ते पूर्ण आपल्या आशीर्वादानेच करायचे आहे. तरी आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून सिद्धबेट आणि सिद्धबेटाबद्दलची माहिती जाणून घेऊ शकताल आणि आम्ही जेवढी माहिती आहे ते आपणास पुरवण्यात इच्छुक झालो आहोत. तरी धन्यवाद मित्रांनो. रामकृष्ण हरी. शक्य तितके फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी.